गणेशांकडे दोन दोन घटना दिसत आहेत. कोणती घटना आहे सांगता का तुम्ही प्लीज? काही कोण अद्याप कारण प्रफुल्ल पटेलांचं पद नाहीये अवश्य. नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा बदल आणि आता नव्या नेतृत्वाखाली पक्षाची नव्यानं मांडणी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र हाती घेतलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःख बाजूला ठेवत पक्ष संघटनेत मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. जय पवार यांची थेट राष्ट्रीय कार्यकारिणीत एंट्री करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जय पवार यांची ही पहिलीच अधिकृत राजकीय नियुक्ती आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जय पवार पत्रकार परिषद घेणार होते आणि मोठा पोलखोल करणार होते, मात्र ती अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर पक्षात खळबळ उडाली आणि आता असा सवाल उपस्थित झाला की पक्ष खरंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल चालवतायत का? दरम्यान सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत 28 जानेवारी नंतर घेण्यात आलेले तटकरे आणि पटेल यांचे निर्णय अमान्य करण्यास सांगितलंय. इतकंच नाही तर प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याची चर्चा जोर धरते. आता जय पवार यांच्या एंट्रीमुळे आणखी एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. जय पवारच प्रफुल्ल पटेल यांची जागा घेणार का? फक्त जय पवारच नाही तर सना मलिक, सरोजा हिरे, शेखर निकम आणि चेतन तुपे यांचाही पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आलाय. आजवर राष्ट्रीय कार्यकारिणीत अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यांना प्राधान्य दिलं जात होतं, मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांनी पूर्णपणे युवा नेतृत्वावर भर दिलाय. एक नव्या यंग ब्रिगेडची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे या नव्या यादीत सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कुठेही उल्लेख नाही आणि प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही. राष्ट्रीय अध्यक्षपदी फक्त सुनेत्रा पवार यांचंच नाव आहे, तर खजिनदार म्हणून शिवाजीराव गर्जे यांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच राष्ट्रवादी पक्षात आता मोठा सत्तांतराचा संकेत. जुने नेते साईडलाईन आणि नव्या पिढीचा हातात सूत्र. आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की जय पवार यांची भूमिका नेमकी काय असणार आणि पक्षात पुढे आणखी कोणते बदल होणार. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.